आई भवानीचा गजर म्हणजे नमस्कार, मी तन्मय टिल्लू घेऊन आलोय इनसाइड स्टोरी। दररोज आपण अनेक बातम्या पाहतो। काही बातम्या बघून माहिती मिळत असते, काहींमुळे दिलासा मिळतो, काही बातम्या बघून वाईट वाटतं, काही वेळा संतापही येतो, तर काही बातम्या या विचारांना खाद्य पुरवतात। आणि त्यामुळेच अशा मोजक्या खास बातम्या आणि त्या बातमीमागची बातमी आपण पुढच्या अर्ध्या तासात सविस्तर पाहूयात इनसाइड स्टोरी या विशेष बातमीपत्रात। सुरुवातीला बातमी आहे एका मिरवणुकीची। मुंबईतल्या तळोजापासून ते थेट पुण्यापर्यंत तब्बल 300 गाड्या घेऊन एक जंगी मिरवणूक निघाली। असा कोण होता की ज्याच्यासाठी एवढी गर्दी जमली आणि त्याचं कारणही काय होतं, त्याचीच ही इनसाइड स्टोरी। हा कुठला मोर्चा नव्हे, एखाद्या नेत्याची मिरवणूकही नाही, किंवा कोणती कार रॅली पण नाही। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आहे तरी काय? ही आहे एका गुंडाची भव्य मिरवणूक। हो, ही मिरवणूक काही लहान सहान नाहीये बरं। राज्याची राजधानी मुंबईतून ते थेट सांस्कृतिक राजधानीपर्यंत ही मिरवणूक निघाली। निमित्त होतं गजा मारणे या कुख्यात गुंडाची निर्दोष मुक्तता। अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा तळोजा जेलमध्ये होता, मात्र पुराव्यांअभावी त्याची मुक्तता झाली। त्याच्या स्वागताला तळोजा जेल बाहेर त्याचे समर्थक गावगुंड पोहोचले। थोडे थोडके नव्हे, तब्बल 300 कारचा ताफा घेऊन। मग काय, पोलिसांच्या नाकावर टिच्चून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या 4ही लेन अडवत हॉर्न मारत हा ताफा पुण्याकडे गेला। पुण्यातही गजाचं जंगी स्वागत झालं। विशेष म्हणजे हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आले। पुण्यात किंगची रॉयल एंट्री अशा टॅगलाईनसह हे व्हिडिओ सुसाट व्हायरल झालेत। गजाची पुण्यातली अशी एंट्री म्हणजे दहशतीच्या नव्या अध्यायाची नांदी ठरू शकते। पोलिसांनी याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे। समाजामध्ये ती प्रवृत्ती खूप वाढत चाललेली आहे। दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पोलीस आणि कारागृह प्रशासनसुद्धा अशा लोकांना भ्रष्टाचाराच्या गोळ्या घेऊन दुर्लक्ष करते असं दिसते। गजा मारणे हा पुण्यातल्या मारणे गँगचा म्होरक्या। कोथरूड भागात त्याचा मोठा दबदबा आहे। शहर आणि जिल्ह्यात मिळून तब्बल 24 गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत। खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं यामध्ये तो कुख्यात आहे। गजावर मोका अंतर्गत कारवाई देखील झाली आहे। गुन्हेगारी विश्वात गजा मारणेला महाराज म्हणून ओळखलं जातं। गजा मारणेची बायको पुणे महापालिकेची नगरसेविका देखील राहिलेली आहे। स्वतः गजा मारणे एका मोठ्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करता राहिला आहे। तर असा गजा मारणे गुन्हेगारी जगतात स्वतः किती मोठा झाला असला तरी त्याच्यावर कुणाचा तरी वरदहस्त आहे हे नाकारता येणार नाही। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी देखील त्याची तातडीनं दखल घेत पोलिसांना योग्य तपास करून कारवाईचे आदेश दिलेत। त्यानंतर पोलिसांनी पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल केलाय। आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला अटक करण्यासाठी टीम पाठवलेली आहे। मंत्री महोदयांचे आदेश पाळून पोलिसांनी वेळीच आणि कठोर कारवाई करायला हवी। गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाचा हा बिहारी किडा जेवढा लवकर ठेचला जाईल तेवढं उत्तम। अरुण मेहत्रेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। दरम्यान भाजप खासदार नारायण राणे यांनी गजा मारण्याच्या मिरवणुकीवरून शिवसेनेवरती जोरदार टोलेबाजी केली आहे। शिवसेनेच्या सत्तेत साधू संतांच्या मिरवणुका निघाव्या का, शिवाजी महाराजांच्या मिरवणुका निघाव्या का, त्यासाठी बंदी आहे, रिस्ट्रिक्शन आहे। गुंडांच्या काळाला शिवसेनेच्या काळात परवानगी आहे मिरवणुका काढायला। लडाखमध्ये भारताला मोठा विजय मिळालाय। योग्य रीतीनं दबाव आणल्यामुळे पँगॉंग लेकवरून आपलं घुसखोर सैन्य चीनला मागे न्यावं लागलंय। फिंगर 8 पर्यंतच्या भागावर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित झालंय।
पँगॉंग लेकवरून चीनची संपूर्ण माघार. फिंगर 5 ते 8 दरम्यान सर्व जेट्टी हटवल्या. भारताचा संयम आणि मुत्सद्देगिरीला मोठं यश. गेल्या अनेक महिन्यांपासून लडाखच्या पँगॉंग लेकवर असलेली तणावाची स्थिती आता निवळली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फिंगर 5 आणि फिंगर 6 मध्ये नावा उभ्या करण्याचे प्लॅटफॉर्म हटवण्यात आले. आता फिंगर 8च्या मागे या जेट्टी दिसतायत. फिंगर 4च्या आसपास असलेले चीनी सैनिक आता पूर्णतः मागे हटलेत. हिवाळ्यानंतर जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा त्यांचे ते अजून कुरापती काढतील. 1 ते 8 आपली फिंगरवर आपला कंट्रोल आहे असं भारत आतापर्यंत समजत होता आणि आपण सांगितलेही होतं. परंतु गेल्या एप्रिल 2020 मध्ये चीनी सैनिकांनी जवळजवळ 4 ते 8 मध्ये आपले सैनिक घुसवले. चीन्यांचा प्रदेश आहे हे दाखवण्यासाठी. ते सुद्धा त्यांनी तिथून काढलेलं आहे. कोणत्याही क्षणी चकमकी झडतील एवढ्या जवळ दोन्ही सैन्य दलं होती. मात्र भारतीय सैन्य आणि सरकारनं संयम राखला. चर्चेतूनच या प्रश्नावर तोडगा निघेल असंच भारत कायम म्हणत होता. दुसरीकडे क्वाड सरावाचाही चीनला मागे हटवण्यात मोठा वाटा आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या 4 देशांनी क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग किंवा क्वाड हा गट स्थापन केलाय. चीनचं बलाढ्य लष्कर आणि नौदलाचा हिंदी महासागरातला प्रभाव मोडून काढण्यासाठी हा गट स्थापन करण्यात आलाय. क्वाडकडून हिंदी महासागरातील मलबार एक्सरसाइज घेण्यात आले. या 4ही देशांच्या युद्धनौका, पाणबुड्या आणि लढाऊ विमानं सहभागी झाली होती. 4 देशांची ताकद एकत्र आल्यामुळे चीन धास्तावलाय. बीजिंगकडून अद्याप यावर एकही अधिकृत भाष्य करण्यात आलं नसलं तरी सरकारी प्रसार माध्यमांमध्ये मात्र त्याची जोरदार चर्चा आहे. फिंगर 1 ते 8 मध्ये यापुढे काय होणार आहे? आपण पश्चिमेला निघून जाणार आहे, उत्तर किनाऱ्यावर पूर्वेला निघून जाणार आहे. फिंगर 8च्या पलीकडे आपल्याला त्यांचा कंट्रोल हलवायचा आहे. ते आपण केलं आहे US, जपान, ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर. त्याचाही बराच इफेक्ट या वाटाघाटींवर होतो आहे असं आपल्याला निदर्शनात येत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे रणगाडे 100 मीटरपर्यंत जवळ आले होते. मात्र आता चीन मागे हटल्यानंतर भारतानं आपले रणगाडे मागे घेण्यास सुरुवात केली आहे. अर्थात नेहमीच पाठीत सुरा खुपसणाऱ्या चीनवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची डोळ्यात तेल घालून राखण करावीच लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकून हिरोशिमा आणि नागासाकी ही जपानमधील 2 शहरं पार नेस्तनाबूत केली होती. त्या महासंहारक विध्वंसातून अजूनही जग सावरलेलं नाही. आता चीनला बेचिराख करण्याची तयारी अमेरिकेनं चालवली आहे. कशी चालवली आहे ही तयारी, त्याचाच हा इनसाइड रिपोर्ट. अमेरिकेतून अवघ्या काही मिनिटात बीजिंग होणार बेचिराख. अमेरिकेच्या ताब्यात लवकरच महासंहारक मिसाईल. जपानवर टाकलेल्या फॅटमॅनपेक्षा 20 पट अधिक संहारक मिनिटमॅन. अमेरिका आणि चीन जगातील 2 महासत्ता. एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी हे दोन्ही देश कधीच सोडत नाहीत. त्यांच्यातलं हार्डवेअर जग जाहीर आहे. गेल्या काही वर्षात चीनची वाढलेली दादागिरी रोखण्यासाठी अमेरिकेनं आता ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. अवघ्या काही मिनिटात चीनची राजधानी बीजिंग बेचिराख करता येईल असं महाविनाशक आण्विक क्षेपणास्त्र अमेरिका खरेदी करतंय. मिनिटमॅन या नावाच्या महाविध्वंसक क्षेपणास्त्राची किंमत असणार आहे 7 लाख कोटी.
नॉर्थरॉप ग्रुमन नावाच्या शस्त्रनिर्मिती कंपनीकडून ते खरेदी केलं जाणार आहे. हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आलेल्या फॅटमॅनपेक्षा मिनिटमॅन 20 पट अधिक शक्तिशाली असेल. अत्याधुनिक यंत्रणेच्या आधारे हे मिसाईल 10,000 किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्याचा सहज वेध घेऊ शकतं. अमेरिकेच्या वायुसेनेनं या क्षेपणास्त्राच्या 600 युनिटची ऑर्डर दिली आहे. 2029 पर्यंत हे संहारक क्षेपणास्त्र अमेरिकेच्या सैन्यदल ताफ्यात सहभागी होईल. आज मितीला अमेरिकेकडे 3,800 पेक्षा अधिक अणुबॉम्ब आणि आण्विक क्षेपणास्त्र आहेत. संपूर्ण जग अनेक वेळा उद्ध्वस्त करता येईल एवढी या अण्वस्त्रांची क्षमता आहे. मात्र आधी आण्विक अस्त्र वापरायचं नाही असं अमेरिकेचं धोरण आहे. मात्र चीननं वाकड्या नजरेनं पाहिलं तर चीनला मुंहतोड जबाब देण्याची तयारी अमेरिकेनं आतापासूनच चालवली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या या दुश्मनीची किंमत जगाला मोजावी लागता कामा नये एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता कहाणी आहे प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत यशाचं शिखर गाठणाऱ्या जिद्दी सौंदर्यवतीची. मान्या सिंग, मुंबईची ही मुलगी यंदाच्या मिस इंडिया स्पर्धेत रनरअप म्हणजेच उपविजेती ठरली. तिच्या संघर्षाची ही इनसाइड स्टोरी. ही कहाणी आहे मिस इंडिया मान्या सिंगची. संघर्ष करत स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या तरुणीची. सामान्य रिक्षावाल्याच्या असामान्य मुलीची. मान्या सिंग, तिच्या शिरावर मिस इंडिया रनरअपचा मुकुट घालण्यात आला तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण हे केवळ एका सौंदर्य स्पर्धेतलं यश नव्हतं. हे फळ होतं 20 वर्षांच्या अविश्रांत मेहनतीचं. कांदिवलीच्या ठाकूर विलेज परिसरात रिक्षा चालवणाऱ्या ओम प्रकाश सिंग यांची ही मुलगी. ठाकूर विलेज ते मिस इंडिया रनरअप अशी यशाची उत्तुंग झेप तिनं घेतली. अगदी वेळप्रसंगी भांडी घासण्यापासून ते कॉल सेंटरमध्येही तिनं काम केलं. मैं प्राउड करती थी कि मुझे वो भगवान ने वो अपॉर्चुनिटी दिया कि मैं वो जॉब कर रही हूँ, क्योंकि मैंने उस चीज़ों से सीखा है और अपनी छुरी को धार बनाई कि जब मैं मिस इंडिया के स्टेज पे आऊँ तो एक बार में ही सब कुछ हो जाए. अगर आपके सपनों में वो दम और एक्चुअली पैशनेट आप हो तो आपको भगवान भी नहीं रोक सकता. सुरुवातीला मान्याच्या रिक्षाचालक वडिलांना हा वेडेपणा वाटायचा. मुलीनं शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं असं त्यांना वाटायचं. पण मान्याच्या जिद्दीपुढे त्यांनीही हात पत्करली आणि तिला साथ दिली. आज त्यांची मान अभिमानानं उंचावली. उसकी मम्मी का बहुत सपोर्ट मिला है. उसकी मम्मी ने बहुत उसका सपोर्ट किया है. उसकी सारी ज़रूरतों को पूरा किया है. जितना हो सके तो मैं भी किया हूँ और उसकी मम्मी ने बहुत पूरा सपोर्ट किया है. तो कह रही थी कि हमको पढ़ाई करूँगी, आपको पढ़ाई करके दूँगी और ये मिस वर्ल्ड का मेरा सपना है, ये भी मैं पूरा करूँगी. मान्याच्या आईच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू घळाघळा वाहतायत. कारण हे यश मिळवण्यासाठी मुलीनं घेतलेली मेहनत ही माऊली विसरलेली नाही. हमारा घर बहुत छोटा था, उसको वॉक करने के नहीं मिलता. लेकिन सुबह में हम लोग माँ बेटी वॉक करने जाते थे. गार्डन में वो हिल्स लेके जाती थी और गार्डन में ही वॉक करती थी. लोग देखते थे कि क्या कर रही है, लेकिन लोगों को परवाह नहीं करके वो उसने वॉक किया और वहाँ मुकाम तक पहुँची मेहनत करके. आपल्या आईवडिलांसाठी लवकरच नवीन घर खरेदी करण्याची मान्याची इच्छा आहे. मान्या सिंग आणि तिच्या कुटुंबाचा हा संघर्ष इतर सामान्य मुलींसाठी मोठा आदर्श ठरणार आहे. नुसती स्वप्न पाहून चालत नाही तर त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते आणि संघर्ष सुरू असताना खचून चालत नाही याचं मान्या सिंग एक उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच परिस्थिती कितीही प्रतिकूल असू दे, स्वप्नांचा पाठलाग करणं काही सोडू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश दळवीसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई.
माणसांची नसबंदी होते हे आपल्याला माहिती आहे. काही शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचीही नसबंदी करून वाढती संख्या आटोक्यात आणली जाते. मात्र सोलापुरात आता चक्क मगरींची नसबंदी केली जाणार आहे. त्यामागचं नेमकं कारण काय, त्याचीच ही इनसाइड स्टोरी. सोलापूरमध्ये मगरींची दहशत. महापालिकेनं शोधला अनोखा उपाय. आता मगरींची होणार नसबंदी. हे सोलापुरातील महात्मा गांधी उद्यान. उद्यानात इतर प्राण्यांसोबत मगरींची संख्याही खूप आहे. अनेकदा मगरी उद्यानाच्या बाहेर येतात आणि नागरी वस्त्यांमध्ये शिरतात. त्यामुळे उद्यानाच्या परिसरातील नागरिक कायमच दहशतीत असतात. या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी आता ते करतायत. मी इथेच राहतो आणि इथे आम्ही समक्ष बघितलेले आहेत की ते मगरी लहान पिल्ले असताना हे बाहेर पडलेले आहेत. त्याच मगरी आता मोठे झालेले आहेत. 20 वर्षांपूर्वी भीमा नदीच्या महापुरात एक मगर प्राणी संग्रहालयातील तलावात आली. 12 वर्षांपूर्वी ही मगर मादी असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर तिला साथीदार असावा असा निर्णय झाला आणि एक नर मगरही सोडण्यात आली. पहिल्यांदा जन्माला आलेल्या पिल्लांचं स्वागतही झालं. मात्र आता ही संख्या एवढी वाढली आहे की परिसरातील नागरिकांना त्याची डोकेदुखी होतीये. तर हे सारखं या प्राणी संग्रहालयामधून मगरी बाहेर येतात. त्याच्यामुळे इथल्या नागरिकांना व आम्हाला पूर्ण इथं फिरण्यास पूर्ण भीती वाटते आहे. त्या मगरीचा यांनी वारंवार यांना अर्ज दिले असता तरी त्याचा त्यांनी काही हे केलेलं नाही आहे. वाढती मगरीची संख्या सोलापूरकरांसाठी मात्र डोकेदुखी झाली आहे. त्यामुळंच आता या मगरींची नसबंदी करावी का असा प्रस्ताव देखील महापालिकेसमोर आहे. जर काही परवानग्या मिळाल्या तर या मगरींची नसबंदी देखील होऊ शकते. ही संख्या वाढू नये आणि आपल्या कॅपॅसिटी एवढीच संख्या ठेवण्यासाठी मेल फिमेल स्वतंत्र ठेवणे व त्यांचं नसबंदी करणे हा एक उपाय आहे. मात्र या निर्णयावर प्राणीमित्रांनी टीका केली आहे. त्यांना नर माद्या कशा ओळखून द्यायच्या आणि कसे वेगवेगळे ठेवून त्यांचे पुढं पुनरुत्पादन होणार नाही याची कशी व्यवस्था करायची, ही अगदी साध्या सोप्या पद्धती आहेत जी आम्ही त्यांना शिकवूयात आणि त्यांच्याबरोबर ते मॅनेज करायला मदत करूया. उद्यानाच्या बाहेरूनही मगरी नागरी वस्त्यांमध्ये येत असल्याचं लक्षात आलंय. त्यामुळे नसबंदीनं हा प्रश्न कितपत सुटेल याचीही अनेकांना शंका आहे. अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर. भंडाऱ्याची उधळण म्हणजे